ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावरती ईडीची धाड पडलेली आहे। आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे जवळपास डझनभर अधिकारी हे वायकरांच्या घरी दाखल झाले। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणी हे धाडस सत्र सुरू असल्याचं कळतंय। रवींद्र वायकर आणि त्यांचे भागीदार यांच्याशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या 60 ठिकाणी सध्या तरी छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळतेय। तर 4 तासांपासून ईडीचे अधिकारी वायकरांच्या घरी ठाण मांडून बसलेले आहेत। तर ज्या भूखंडामुळे वायकर रडारवरती आलेले आहेत त्या भूखंडावरून आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विक्रांत, काय अधिकची माहिती आहे? हा नेमकं प्रकरण आहे या भूखंडाविषयीचं? तुम्ही जिथे आहात त्याबद्दलची माहिती द्या। आणि आतापर्यंत किती अधिकारी इथे दाखल झालेले आहेत? किती वेळापासून ही सगळी चौकशी सुरू आहे? यामिनी खरं तर जोगेश्वरी परिसरात म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी हा जो लिंक रोड आहे त्या परिसरात असलेला हा भूखंड आहे। हा भूखंड आपण आधी बघूया। हा जो भूखंड आहे ज्यावर अर्धवट कन्स्ट्रक्शन बांधकाम जे आहे ते झालेलं दिसतंय आपल्याला, त्या भूखंडासंदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे। खरं तर हा भूखंड हा महानगरपालिकेकडून क्रीडा विषयक उपक्रम राबवण्यासाठी म्हणून रवींद्र वायकर यांनी घेतला होता आणि त्यानंतर तिथे पंचतारांकित हॉटेल ते बांधत आहेत अशा प्रकारचा जो आरोप आहे तो त्यांच्यावर आहे। आणि या सगळ्यामुळे महानगरपालिकेचं, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जवळपास 500 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे। हा भूखंड आपण आताही पाहू शकतो, अर्धवट काम जे आहे ते झालेलं आहे। या ठिकाणी आधी एक लहान रेस्टॉरंट होतं, ते पाडून पंचतारांकित असं 14 मजल्यांचं जे हॉटेल आहे ते बांधण्याचा रवींद्र वायकरांचा मानस होता अशा प्रकारची माहिती मिळते आणि त्याच संदर्भातले आरोप जे आहेत ते त्यांच्यावर लावण्यात आलेले आहेत। आता या जागेविषयी सांगायचं झालं तर या जागेवर अद्यापपर्यंत ईडीचे अधिकारी आलेले नाहीयेत। मात्र रवींद्र वायकर यांचं जे निवासस्थान आहे जे या भूखंडापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे तिथे ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत। त्या व्यतिरिक्त त्यांच्याशी संबंधित त्यांच्या जवळचे जे लोक आहेत तिथे सुद्धा ईडीचे अधिकारी पोहोचल्याचं समजते। आतापर्यंत 7 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत धाडी टाकलेल्या आहेत आणि चौकशी जी आहे ती अद्यापपर्यंत सुरूच आहे। त्यामुळे जवळपास 500 कोटींचं महानगरपालिकेचं नुकसान झाल्याचा आरोप हा रवींद्र वायकरांवर आहे। आणि हा जो भूखंड आहे तो आता आपण फक्त पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। याच भूखंडावरून हे जे ईडीचं धाडसत्र आहे ते सुरू झालेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये बोलण्याचा विषय, आणखी एक विषय असा येतो की सातत्यानं विरोधक जे आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची किंवा मग काँग्रेस असेल, फक्त विरोधकांवर कारवाई होते ईडीकडून अशा प्रकारचा आरोप केला जात असतो। आणि तशातच आता ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि जोगेश्वरी पूर्व विधानसभेतले जे आमदार आहेत रवींद्र वायकर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते। पुढे राजकारण कशा प्रकारे तापतंय ते सुद्धा पाहावं लागेल। यामिनी, अगदी धन्यवाद विक्रांत या सगळ्या माहितीसाठी।